एमपीएससी प्रिलिम्सच्या टेस्ट सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जीएसचा पेपर फर्स्ट आहे त्याच्याशी संबंधित काही सायन्सचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो आहे जीवाणूंशी संबंधित काही दिलेले आहेत पहा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिलेटेड टू बॅक्टेरिया. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते सांगतंय की बॅक्टेरियांची साईज जी असते 5 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर असते. हे स्टेटमेंट आहे. ऍक्च्युली याचं उत्तर असं आहे की मायक्रोऑर्गॅनिझमची साईज जी असते ती 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर अशी असते पहा. इथं जे स्टेटमेंट म्हणताय ते 5 मायक्रोमीटर टू 10 मीटर म्हणताय आणि त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं स्टेटमेंट आहे. दुसरी याच स्टेटमेंटवर जर दुसरा एखादा क्वेश्चन आपण करत असो तर तो क्वेश्चन असू शकतो की बॅक्टेरियाची साईज मोजण्यासाठी एकक वापरतात किंवा काय युनिट वापरतात. तर ते सुद्धा इथं लक्षात घेतलं. मायक्रोमीटर हे जे युनिट आहे ते खूपच छोट्या आकाराच्या अशा सेल त्यांची साईज मोजण्यासाठी वापरतात. तर पहिल्या स्टेटमेंटचं करेक्ट स्टेटमेंट असायला पाहिजे 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर आणि इथं दिलेलं स्टेटमेंट आहे मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर, म्हणून हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट आहे बॅक्टेरिया सेल्स आर युकॅरियोटिक म्हणजे केंद्रकी. तर हे पण विधान चुकीचं आहे. याचं कारण असं आहे दोन प्रकार पेशी असतात किंवा सेल्स असतात पहा. ज्या खूपच कमी विकसलेल्या अशा प्रकारच्या सेल्स असतात. या सेल्स त्यांना प्रोकॅरियोटिक सेल्स असतात. त्यांच्या आतमध्ये न्यूक्लियस असेल आणि सेलचे बाकीचे सगळे अंग पण ऑर्गनेल्स असं म्हणतो. ती व्यवस्थित डेव्हलप झालेली नसतात. तर बॅक्टेरिया सेल ही त्या प्रकारच्या सेल्सचा उदाहरण आहे आणि याच्यामुळं बॅक्टेरियाच्या सेल्स ह्या प्रोकॅरियोटिक प्रकारच्या सेल्स असतात, युकॅरियोटिक सेल्स नाही. म्हणून 2 नंबरचं विधान सुद्धा चुकीचं आहे. तिसरं विधान आहे बॅक्टेरियल सेल्स हॅव नो न्यूक्लियस बट हॅव सेल वॉल. तर हे विधान बरोबर आहे. नो न्यूक्लियस ही जी प्रॉपर्टी असते ती प्रोकॅरियोटिक सेलची असते पहा. म्हणजे सी ह्या विधानावरून बी हे विधान आहे असा आपण एक तर्क लावू शकतो. तर बॅक्टेरियाचं केंद्रक नसतं परंतु पेशी भित्तिका असते हे विधान बरोबर आहे. आणि शेवटचं विधान आहे बॅक्टेरिया जनरली रिप्रोड्यूस बाय मल्टिप्लिकेशन म्हणजे बहुविभाजन पद्धतीने जीवाणू सर्वसाधारण पुनरुत्पादन करतात असं हे विधान सांगते. तर हे विधान ही चुकीचं विधान आहे. सेलचं एक पेशीय जीव जे 2 प्रकारानं पुनरुत्पादन करत असतात पहा. ते आहे एक विभाजन द्विविभाजन आणि बहुविभाजन. एक जीव जे असतात ते करतात. यापैकी बॅक्टेरिया जे करतात ते द्विविभाजन पद्धतीनं करतात आणि इथं मात्र ते बहुविभाजन पद्धतीनं आणि त्याच्यामुळे हे चौथं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणजे जर आपण प्रश्न बघितला तर प्रश्न दिलेल्या विधानांपैकी बरोबर विधान आहेत. यापैकी फक्त सी हे विधान बरोबर आहे आणि म्हणून आपला बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. आपला पुढचा प्रश्न आहे राईट ऑफ विषमपद काय आहे ते ओळखा. काय काय दिलंय पहा. ईस्ट, कॅन्डिड आहे, युग्लिन आणि मशरूम. यापैकी युग्लिन हे विषमपद आहे. कारण असं आहे की ईस्ट, कॅन्डिड आणि मशरूम हे जे आहे ते उदाहरणं म्हणजे फंगसची उदाहरणं आहेत आणि युग्लिना जे आहे ते मात्र जीवाचं उदाहरण आहे, आदिजीवाचं उदाहरण आहे आणि म्हणून युग्लिन हा आपला पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असेल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. काही पेशी उती दिलेल्या आहेत, टिश्यू दिलेले आहेत आणि त्या आपल्या शरीरामध्ये कुठं आढळतात असा प्रश्न आहे. तर पहिल्या इपिथेलियम त्याचं बरोबर जोडणी आहे चौथी आहे पहा. साइड ऑफ द इसोफेगस. इसोफेगस म्हणजे अन्ननलिका. अन्ननलिकातल्या बाजूला ह्या प्रकारच्या पेशी ह्या प्रकारच्या उती आढळतात. प्रकार आहे स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम. त्याची बरोबर जोडी आहे 3 नंबरची लेअर ऑफ द स्किन. आपल्या त्वचेचा जो बाहेरचा स्तर असतो त्या ठिकाणी स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम आढळतात. तिसरं जे आहे ग्लँड्युलर इपिथेलियम बरोबर जोडी आहे इनर स्किन. त्वचेचा स्तर ग्लँड्युलर इपिथेलियम.
त्वचेची जोडी आहे. आणि चौथं जे आहे डी इपिथेलियम. सिलिएटेड इपिथेलियमचं बरोबर उत्तर आहे इनर साइड ऑफ द रेस्पिरेटरी. सिलिया म्हणजे लहान केसासारखे स्ट्रक्चर आणि रेस्पिरेटरी टॅग जो आहे त्यातली श्वासनलिका आहे, श्वसन नलिका आतल्या भागावर सिलिएटेड ह्या स्वच्छतेत जे काही अननेसेसरी मटेरियल अडकलेलं असेल त्याला झाडून आपल्या शरीराच्या बाहेर काढून टाकतात ते सिलिएटेड इपिथेलियम करतात. आणि त्याच्यामुळे ह्या हिशोबाने आपलं बरोबर जे उत्तर आहे पर्याय 4. ए ला, बी ला 3, सी ला 2 आणि डी ला 1. आपला प्रश्न आहे मायटोसिस सेल डिव्हिजन विषयीचा. सेल डिवाइड होतात, मायटोसिस आणि मियोसिस किंवा आणि वेगवेगळे टप्पे असतात. तर हे दिलेले टप्पे आहेत ते योग्य क्रमाने मांडतात. फॉलोइंग आर द व्हेरियस फेजेस ऑफ द मायटोसिस सेल डिव्हिजन. इथं प्रश्नपत्रिकेमध्ये टाईप होताना डिव्हिजन हा शब्द राहिलाय. अरेंज देम इन द करेंट सुरुवातीपासून शेवटपर्यंत याला अरेंज करा. तर मायटोसिस सेल डिव्हिजनचे वेगवेगळे टप्पे दिलेले आहेत आणि त्यांच्या योग्य असा प्रश्न आहे. 4 टप्पे आहेत पहा, प्रोफेज, मेटाफेज आणि टेलोफेज. याची योग्य जो क्रम आहे तो आहे प्रोफेज, मेटा, अनाफेज आणि टेलोफेज. त्याच्यामुळे ए, सी, बी आणि डी. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल पहा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे भौतिक राशी दिलेले आहेत, वस्तुमान आणि वजन, मास आणि वेट. आणि दोन्ही स्टेटमेंट असं म्हणतायत की ह्या दोन्ही भौतिक राशींचे युनिट एकक जे आहे ते किलोग्रॅम आहे. तर यातलं पहिलं आहे ते बरोबर आहे. वस्तुमानाचं SI युनिट जे असतंय ते ग्रॅम असतंय. परंतु 2 नंबरचं जे विधान आहे वजनाचं SI युनिट हे किलोग्रॅम असतंय. हे जे विधान आहे पहा, वजनाचं SI युनिट हे न्यूटन असतंय. म्हणून हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि प्रश्न तोच आहे की वरील पैकी 2 विधानांपैकी चुकीचं आहे ते सांगा. तर बी हे विधान चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 2 असेल पहा. पुढचा प्रश्न खालीलपैकी काही प्राणी दिलेले आहेत त्याच्या कुणाच्या चाव्यामुळं किंवा यापैकी कोणता प्राणी चावल्यामुळं रेबीज होतो. रेबीज आपल्याला माहिती आहे आणि रेबीज ज्याच्यामुळे होतो ते सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण आहे पिसाळलेला कुत्रा. त्याच्यामुळे ए हे तर आहेच आहे. पण बाकीचे प्राणी जे दिलेले आहेत ते काय, ससा आहे, माकड आहे, मांजर आहे आणि ह्या सगळ्यांबरोबर कुत्रा. तर या सगळ्या प्राण्यांच्या चाव्यामुळे रेबीज होतो आणि त्याच्यामुळे आपलं उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 4. ह्या सगळ्यांच्याच रेबीज होतो. पुढचा प्रश्न आहे वनस्पतीमध्ये वेगवेगळे रंग असतात पहा. पानांचा रंग असेल, झाडाच्या सालीचा रंग, फळांचा रंग असेल, कच्च्या फळांचा रंग, पिकलेल्या फळांचा रंग. असे जे रंग असतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या पिगमेंट्स मुळे असतात, रंगद्रव्य. तर कोणता रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो त्यांची जोडी जुळवा प्रश्न आहे. आणि प्रश्न आहे जोडी जुळवा नाही, दिलेल्या जोड्या आहेत याच्यातली चुकीची जोडी कुठली असा हा प्रश्न आहे पहा. तर यापैकी ए आणि डी जे आहेत, कलर हा कॅरोटीन मुळे असतो आणि ग्रीन कलर हा क्लोरोफिल मुळे असतो. या 2 जोड्या बरोबर आहेत. बी आणि सी ज्या जोड्या आहेत त्या चुकलेल्या आहेत. म्हणजे बी ची जोडी सी ला पाहिजे आणि सी ची जोडी बी ला पाहिजे. म्हणजे बरोबर असती तर ती असती येलोला झॅन्थोफिल आणि ब्लूला सायनिन. इथं ती जोडी चुकलेली आहे पहा. म्हणून इथं चुकीची जोडी म्हणून आपण सांगणार आहोत बी. आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल पहा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. व्हॉट इज अंडर हिमॅटोलॉजी. हिमॅटोलॉजी अंतर्गत कशाचा अभ्यास केला जातो असा प्रश्न आहे. आता हिमोग्लोबिन ह्याच्यावरून आपल्याला माहिती पाहिजे पहा. या शब्दाचा संबंध जो आहे तो रक्ताशी असतो आणि त्याच्यामुळं त्याच्यातलं पहिलं तर असणारच आहे रक्ताचा अभ्यास करणारं शास्त्र ज्ञान ज्याला म्हणूयात आपण. तर रक्त आहे, रक्त निर्माण करणारे अवयव आणि रक्ताचे आजार, रक्तरोग
यापैकी कशाचा अभ्यास हिमॅटॉलॉजी अंतर्गत केला जातो असा हा प्रश्न. याचं उत्तर आहे ह्या सगळ्यांचाच अभ्यास याच्या अंतर्गत केला जातो. म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 9. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. काय स्टेटमेंट्स आहेत पहा. व्हिजिबल लाईट. आता व्हिजिबल लाईट काय असते ते आधी समजून घेऊया. प्रकाश जो असतो त्याचे वेगवेगळे तरंग लांबीनुसार वेगवेगळे भाग पडलेले आहेत. त्याच्या हिशोबाने पडलेले भाग आहेत. आपल्याला ज्या तरंग लांबीमध्ये वस्तू दिसतात तेवढ्या भागाला आपण दृश्य प्रकाश असं म्हणतो किंवा लाईट असं म्हणतो. आणि त्याच्या खाली किंवा त्याच्यापेक्षा जास्त जसं आपल्या बाबतीत सुद्धा आहे पहा. पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची वारंवारतेचा आपले कान ऐकू शकतात. त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऐकू नाही शकत. त्यानुसार ते अल्ट्रासाऊंड आणि इन्फ्रासाऊंड असे प्रकार पडलेले आहेत. इथं जे आहे दृश्य लाईट जो आहे त्याची तरंग लांबी इथं ह्या प्रश्नामध्ये जी दिली 500 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर असते असं म्हटलेलं आहे. याचं उत्तर जे आहे ते आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. आणि त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे, हे जे विधान आहे हे चुकी. आणि दुसरं दिलेलं आहे की लाल प्रकाशाची तरंग लांबी सगळ्यात असते आणि जांभळ्याची म्हणजे व्हायलेटची तरंग लांबी ही सगळ्यात कमी असते. हे विधान बरोबर आहे. आपला प्रश्न असा आहे वरील दोन विधान कोणतं विधान बरोबर आहे. तर बी हे विधान बरोबर आहे. फक्त बी बरोबर. मध्ये काय करेक्शन आहे मी सांगितलं आताच. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं. पुढचा प्रश्न आहे ऑड वन आउट म्हणजे विषम पद ओळखा. काही उपकरण आहेत पहा. व्होल्टमीटर, अॅमीटर, गॅल्व्हॅनोमीटर आणि थर्मामीटर. की पहिले 3 जे उपकरण आहेत विद्युत इलेक्ट्रिसिटीशी आहे पहा. विद्युत उपकरण आहे. व्होल्टमीटर व्होल्टेज मोजतंय, अॅमीटर इलेक्ट्रिक करंट मोजतंय आणि गॅल्व्हॅनोमीटर जे असतंय ते एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये इलेक्ट्रिक करंट आहे नाही हे सांगतंय. म्हणजे टेस्टर सारखं काम करतंय. थर्मामीटर काही संबंध नाही पहा. त्याचं काम आहे तापमान मोजणं आणि म्हणून आपला ऑड वन असेल तो असेल डी आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे काही द्रावणं दिलेले आहेत, सोल्युशन्स दिलेले आहेत. प्रश्न आहे की या सोल्युशन्सची त्यांच्या पीएच नुसार त्यांच्या सामूहिक चढत्या क्रमामध्ये मांडणी करा. आणि ते आहेत ज्या म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूस आहे आणि युरिन किंवा मूत्र आहे. तर ह्यांची ही जी सिक्वेन्स आहे तीच बरोबर सिक्वेन्स आहे. ए बी सी आहे पर्याय क्रमांक 1. त्या प्रमाणामध्ये त्याचा पीएच व्हॅल्यू जी असते ती जाते चढत्या क्रमामध्ये दिसते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कशाचं मिसयूज अँड इलिगल सेल दुरुपयोग आणि कायदेशीर विक्री याला पायरसी म्हणतात. पायरसी काय असते पहा. एखाद्या दुसऱ्यानं ती कलाकृती कुठली आहे तिची निर्मिती केलेली आहे आणि दुसरंच कोणीतरी त्याच्या डुप्लिकेट कॉपीज काढून त्याला पायरसी म्हणतात. तर कशा कशाची असं केल्यानंतर त्या पायरसी म्हणतात. लिटरेचर आहे, कॉम्प्युटर सिस्टीम, फोटो व्हिडिओ आणि साहित्य आहे, एखादी संगणक प्रणाली सॉफ्टवेअर वगैरे असेल आणि फोटो व्हिडिओ म्युझिक. तर ह्या सगळ्यांनाच हे लागू होत आहे आणि पर्याय असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे विथ द हेल्प ऑफ एनर्जी सौर ऊर्जेच्या मदतीने इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करू शकते जनरेटरचा वापर न करता सुद्धा. म्हणजे जिथं इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची तिथं जनरेटरची गरज असते. परंतु विद्युत निर्मिती जर आपण सौर ऊर्जेच्या मदतीने करत असू तर तिथं जनरेटर लागत नाही किंवा तसं जनरेटर न वापरता सुद्धा करता येतंय का असं पहिलं. आणि दुसरं विधान आहे पुन्हा तेच सौर ऊर्जेच्या मदतीनं विद्युत ऊर्जेची निर्मिती करता येते विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचं तत्व वापरल्याशिवाय. मॅग्नेटिक इंडक्शन याचं तत्व न वापरता हे असं करता येतं का. एक गोम आहे पहा. काय फसवायचा प्रयत्न केलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या तत्वाचा उपयोग करूनच जनरेटर बनवलेला असतो आणि त्याच्यामुळं यापैकी कोणी जर म्हटलं असेल की एक विधान बरोबर आहे तर दुसरं ऑटोमॅटिकली बरोबरच असलं पाहिजे किंवा एक चुकीचं आहे तर दुसरं सुद्धा चुकीचं पाहिजे. तर एक हे जे आहे ते बरोबर आहे की जनरेटर
जनरेटर न वापरता सौर ऊर्जेच्या मदतीनं विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. सुद्धा विधान त्यामुळं बरोबर ठरतं आणि त्यामुळं प्रश्न आहे कोणती विधानं बरोबर आहेत? उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, असं विज्ञान जे बायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट, पर्यावरणाच्या सजीव आणि निर्जीव दोन्ही घटकांचा एकमेकांशी असलेल्या संबंधाचा अभ्यास करता काय म्हणतात? इकॉलॉजी, इकोसिस्टीम, बायोस्फिअर आणि काही नाही. इकॉलॉजी आहे, एक मिनिट मध्ये आपण त्यांना सांगूयात. परिस्थिती आणि इकोसिस्टीम जे आहे ती आहे परिसंस्था. बायोस्फिअरला आपण जीवावरण असं म्हणतो, काही यापैकी काही नाही. तर याचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक 1 इकॉलॉजी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशामध्ये आंतरवक्र आरशाचा उपयोग केला जातो? कशात? हेअर सलून, केश कर्तनालयामध्ये, दाताच्या हॉस्पिटलमध्ये, वाहनांचे हेडलाइट्स मध्ये आणि वाहनांमध्ये मागचं दृश्य बघायचे आरशे असतात वाहनाच्या दोन बाजूला दोन. यापैकी ए, बी आणि सी या ठिकाणी आंतरवक्र आरसा वापरला जातो का? वाहनांमध्ये जो मागचं बघण्यासाठी आरसा वापरला जातो, मागून येणारी किंवा मागचं बॅकग्राऊंड सगळं बघण्यासाठी आरसा वापरला जातो, तो असतो बहिर्वक्र आरसा. आणि त्याच्यामुळं डी हे सोडून बाकी सगळ्या ठिकाणी आंतर आरसा वापरतात. म्हणजे आपलं उत्तर असेल ए, बी आणि सी. याचा अर्थ आहे क्रमांक 4. हे आपलं बरोबर उत्तर असेल पहा. आता हे आता फक्त डिस्कशन केलेलं आहे फॅक्टचं पहा. ज्यावेळेस आपण थिअरॉटिकली पिकवाईज याचा स्टडी करूयात तर त्यावेळेस अजून याच्या कन्सेप्ट क्लॅरिटी होईल. अशा प्रकारचं डिस्कशन आपण करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देतं अजून जास्त सोपं जाईल आणि त्याच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीची अभ्यासाची तयारी करता येऊ शकेल.